बँकिंग नियमन कायद्यातील अन्यायकारक तरतुदींविरोधात संसदेत आवाज उठवणार खासदार भाऊसाहेब वाकचौरे। बँकिंग नियमन कायद्यातील संचालक पात्रता व कार्यकाळाबाबत करण्यात आलेल्या अन्यायकारक तरतुदींविरोधात संसदेत ठोस हस्तक्षेप करावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन यांच्या वतीने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना निवेदन देण्यात आले। शहरातील पीपल्स बँक हॉल येथे 28 मार्च रोजी झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला। बैठकीत उपस्थितांनी सांगितले की संचालकांच्या पात्रता व कार्यकाळाबाबत करण्यात आलेल्या नव्या तरतुदींमुळे बँकिंग क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असून विशेषतः सहकारी बँकांना याचा मोठा फटका बसू शकतो। महाराष्ट्रातील 80% सहकारी बँकांना याचा फटका बसून पर्यायाने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमोडू शकते। असोसिएशनचे चेअरमन सत्येन मुंदडा यांनी खासदार वाकचौरे यांच्यासमोर ही बाब मांडत संबंधित तरतुदींमध्ये तातडीने बदल करण्याची मागणी केली। या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संसदेत या प्रश्नावर आवाज उठवून सहकारी बँकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले। ज्येष्ठ संचालक कैलास शेठ ठोळे याप्रसंगी म्हणाले की ही जी तरतूद केलेली आहे ही अत्यंत बँकिंग क्षेत्रात धोकादायक आहे। या तरतुदीमुळे बँकिंग क्षेत्राला मोठे तोटा होऊ शकतो। ही तरतूद लोकशाहीला मारक असून तत्काळ रद्द व्हावी अशी मागणी केली आहे। यावर खासदार वाकचौरे म्हणाले की संसदेमध्ये वित्तमंत्री यांच्याकडे हा विषय मांडून नक्कीच तोडगा काढेल असा विश्वास दिला। या प्रसंगी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे चेअरमन सत्येन मुंदडा, कोपरगाव पीपल्स बँकेचे चेअरमन सुनील बंब, कैलास शेठ ठोळे, धरमशेठ बागरेचा, नीरज काले, वसंतराव आव्हाड, सुनील बोरा, ॲडव्होकेट संजय भोकरे, भाऊसाहेब लोहकरे, प्रतिभाताई शिलेदार, पीपल बँकेचे मॅनेजर जितेंद्र छाजेड, गौतम बँकेचे खेमनर साहेब आदी संचालक, पीपल्स बँकेचे पदाधिकारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी पीपल बँकेचे चेअरमन सुनील बंब यांनी खासदार वाकचौरे यांचे स्वागत व सत्कार करून आभार मानले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र छाजेड यांनी केले। सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव। 2020 मध्ये देशामध्ये सहकार कायद्यामध्ये बँकिंग रेग्युलेशन ऍक्टच्या माध्यमातून बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये जी काही प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे की 10 वर्ष ज्या संचालकाचे कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये होते त्यांना 10 वर्षानंतर अपात्र ठरवले आणि त्याचे काहीतरी केंद्र सरकारचे आदेश प्राप्त झाले आहेत आणि ज्यामुळे ज्यांनी बँकिंग विश्व वाढवलं, बँकिंग क्षेत्रामध्ये प्रचंड असं योगदान ज्यांचं आहे, अशीच माणसं जर घरी बसवली तर भविष्यामध्ये ह्या बँकिंग क्षेत्राला म्हणजे उतरती कळा लागायला काही वेळ लागणार नाही। पण हा निर्णय अत्यंत अविवेकी आहे, अत्यंत अपरिपक्व आहे। म्हणून या निर्णयावर फेर विचार होण्यासाठी आज खऱ्या अर्थाने इथे या ठिकाणी बँकेमध्ये सर्व संचालक मंडळ यांच्या समेत माझी बैठक चर्चा झाली। सगळेच या ठिकाणी हजर होते आणि सगळ्यांनी आपली मतं प्रतिपादन केली, मला निवेदन दिलेलं आहे आणि म्हणून या गोष्टीची तड लावण्यासाठी मी देखील आजपासून प्रयत्न करणार आहे आणि संबंधित मंत्री, संबंधित अधिकारी यांच्याशी संवाद करून हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडेलच, परंतु सोडवण्याचा देखील भविष्यात मी निश्चितपणाने प्रयत्न करेन। हा काही खऱ्या आता नगर जिल्ह्यामध्ये सहकार चळवळ पूर्णपणे मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे। त्याचे परिणाम नगर जिल्ह्यालाच आहे, संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला भोगावे लागत आहे, भोगावे लागू नये म्हणून हा प्रयत्न निश्चितपणानं सुरू केलेला प्रयत्न यशस्वी हो अशी प्रार्थना। थँक्यू, नमस्कार। केंद्र सरकारने जो बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये एक नवीन कायदा केला आहे की सहकारी बँकेतील संचालकांना 10 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ संचालकपदी राहता येणार नाही। अतिशय चुकीचा निर्णय आहे। 10 वर्षापेक्षा जास्त जे तज्ञ संचालक असतात त्यांच्या मार्गदर्शनाखालीच बँका व्यवस्थित चालू शकतात। नवीन संचालक ज्यांना बँकेचं नॉलेज नाही ते बँक चांगल्या पद्धतीने चालू शकणार नाही। अतिशय चुकीचा असा निर्णय घेतला आणि दुर्दैवाने हा निर्णय फक्त सहकारी बँकांनाच लागू केला। सहकारी पतसंस्था नाही, सहकारी साखर कारखाने, सूतगिरणी नाही, आमदार खासदार नाही, असं कोणालाही हा नियम नाही, फक्त सहकारी बँकांनाच हा निर्णय लागू केला। अतिशय चुकीचं आहे। आम्ही कोर्टात गेलेलोच आहे, आम्ही निवेदन देतो आहे, परंतु लवकरात लवकर जर ह्यावर दुरुस्ती केली नाही तर अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशन याच्यावर मोठं एक आंदोलन नक्कीच हाती घेणार आहे।
आणि ह्या निर्णयामुळं जवळपास महाराष्ट्रातील 90% सहकारी बँका ह्या बंद पडतील आणि त्या बंद पडल्या तर ग्रामीण अर्थव्यवस्थाही मोडकळीस येतील. त्याच्यामुळे हा चुकीचा निर्णय सरकारने त्वरित मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे. आणि त्याच हिशोबाने आम्ही महाराष्ट्रातील सर्व खासदारांना एक निवेदन देतो आहे की त्यांनी असेंब्लीमध्ये हा प्रश्न मांडावा आणि त्याच्यात दुरुस्ती करून घ्यावी. त्या अनुषंगाने आज शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना जिल्हा बँक असोसिएशन तर्फे आम्ही निवेदन दिले आहे आणि वागचौरे साहेबांनी सांगितलं आहे की योग्य ठिकाणी तुमचे म्हणणं आम्ही मांडू आणि असेंब्लीमध्ये हा प्रश्न उपस्थित करून त्याचा मार्गी लावू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि निश्चितच याची दखल घेतली जाईल असा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद.